नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल यावर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजचा कन्सेप्ट तुमचा असणार आहे आहारशास्त्राचा। ठीक आहे, तर आहारशास्त्र घेण्याचं कारण असं आहे की हे आपण जे सायन्सचं जे लेक्चर आहे युट्यूबवर फक्त क्वेश्चन आन्सर बघितलेले आहेत। ठीक आहे, फक्त क्वेश्चन आन्सरचा अभ्यास केलेला आहे। मॅरेथॉन जरी घ्यायचा असेल तरी तो सुद्धा आपण फक्त क्वेश्चन आन्सरचा घेत असतो, पण कन्सेप्ट इथे समजणं जास्त गरजेचं आहे। सो तुम्हाला कन्सेप्टचं नॉलेज व्हावं आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा म्हणून ही कन्सेप्ट तुमच्या समोर आणलेली आहे, जी पोलीस भरतीला जास्तीत जास्त वेळेस विचारले जाते। ठीक आहे, तर आहारशास्त्र, पोषण व आहार जीवशास्त्रामध्ये येणारा हा टॉपिक आहे। सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला 3 विषय शिकायचे असतात, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र। पण जर तुम्ही विचार केला की ह्या तिघांपैकी सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला कशावर विचारले जातात, तर ते असते जीवशास्त्रावरती। तर जीवशास्त्रामधील सुद्धा काही सब टॉपिक येतात जे अति महत्त्वाचे आहे, जे दरवर्षी प्रश्न रिपीट करत असतात किंवा तुम्ही जर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला तेच टॉपिक रिपीट झालेले दिसतात। तर त्यापैकीच एक टॉपिक आहे आपला आहारशास्त्राचा, म्हणजे पोषण व आहाराचा। म्हणून सेशनला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि या सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये, आपल्या सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करून टाकायचं। ठीक आहे, तर लाईक करून घेतलं असेल सेशनला सगळ्यांनी, तर आपण आपल्या आजच्या कन्सेप्टवर जाणार आहोत। तर आहारशास्त्र म्हणजे काय, पोषण व आहार म्हणजे काय। आता बघा, समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता काय करा, एक दिवस उपवास करायचा आहे, जेवायचं नाही। ठीक आहे, तुमचा उपवास आहे, आज तुम्ही जेवणार नाही। तर तुम्ही म्हणाल ठीक आहे मॅडम, आता मॅडमने सांगितलेलं आहे सो आम्ही आता 1 दिवसाचा उपवास करतो, बघूया काय होईल ह्याच्याने। मग दुसऱ्या दिवशी तुम्ही विचारला तर पुन्हा मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हटलं की पुन्हा तुम्ही जेवायचं नाहीये, म्हणजे पुन्हा तुम्ही उपाशीच राहायचं आहे। दुसऱ्या दिवशी पण तुम्ही काहीही पोषण व आहार शरीरामध्ये घ्यायचा नाहीये, काहीच नाही, तुम्ही उपाशी राहायचे। तर दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला वाटेल की भूक तर खूप लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे, बट तरी मॅडमने सांगितलंय म्हटलंय तर ठीक आहे, दुसऱ्या दिवशी पण आपण करून बघूया। आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच सांगितलं गेलं तर तुम्ही ते ऐकाल का? नाही। का बरं नाही? कारण 2 दिवसांच्या नंतर तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा, तुमच्यामध्ये असलेली जी एनर्जी आहे ती हळूहळू नष्ट होऊन जाईल। का? कारण 2 दिवस तुम्ही जेवले जरी नसतील तरी सुद्धा तुम्ही तुमचे काम तर करत आहेत, तुम्ही जेवण करणं टाळलेलं आहे, जेवण तुम्ही करत नाहीये। ठीक आहे, उपाशी तुम्ही आहात, पण जे डे टू डे आपण जे वर्क करतो, जे काम करत आहे, डेलीचे जे आपलं रुटीन आहे ते तर आपलं सुरू असतं आणि ते रुटीन करण्यासाठी आपल्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस करावी लागते आणि ती एनर्जी आपल्यामध्ये मिळावी म्हणून आपण पोषक द्रव्ये खात असतो। तुम्ही पोलीस भरतीचे पेपर देत आहात, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही ग्राउंड करतात। मग ग्राउंड कधी होईल तुमचा, जेव्हा तुमच्यामध्ये पोषक घटक आहे, तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, तर तुम्ही ते ग्राउंड व्यवस्थित करू शकतात, तुम्ही त्याचा सराव व्यवस्थित करू शकतात, तुम्ही व्यवस्थित आहात। बघा, एक हेल्दी बॉडीमध्येच एक हेल्दी ब्रेन राहतो। ओके, तुमची बॉडी हेल्दी आहे, तुमचं शरीर हेल्दी आहे तरच तुमचं ब्रेन सुद्धा हेल्दी असतं। जर तुमची बॉडी हेल्दी नाहीये तर ब्रेन आपोआपच वीकच असणार आहे, ते हेल्दी कधीच होऊ शकत नाही। आणि यासाठी सामान्य विज्ञान पोलीस भरतीमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे की तुम्ही जे जीवन प्रक्रिया तुमची सुरू आहे ती व्यवस्थित ठेवून तुम्ही काम करायचं आहे। ठीक आहे, तर ह्याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात। ओके, तर बघा, पोषण आणि आहारामध्ये महत्त्वाचे जे 2 घटक आहेत, जे तुमच्या स्क्रीनवर बघा, जास्त प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये, मनुष्याला खूप जास्त प्रमाणात ऊर्जा देणारी म्हणून जास्त प्रमाणात लागणारी काही पोषक द्रव्ये दिलेली आहे आणि मनुष्याला कमी प्रमाणात लागणारी पण पोषक द्रव्ये आहे। ठीक आहे, कमी प्रमाणात लागत आहेत पण ते गरजेची असणारी पोषक द्रव्ये आहे जे की तुम्हाला इथे दिलेली। मग जास्त प्रमाणात लागणारे कोण आहे, कार्बोदके आहे, प्रथिने आहे आणि मेद आहे। आणि कमी प्रमाणात पण अत्यंत आवश्यक असे कोण आहे, जीवनसत्वे आहे आणि क्षार आहे। ठीक आहे, मग पोलीस भरतीला सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला जीवनसत्वांवरती विचारले जातात। सो इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम and also important for your health. Okay, जीवनसत्व हे तुमच्या शरीरासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे आणि हेच पेपरमध्ये पास होण्यासाठी सुद्धा याची माहिती घेणं गरजेचं आहे। म्हणजे 2 in 1 आपण इथे काम करणार आहोत आज, बरोबर। तर असा अभ्यास करून घ्यायचा आहे एकच वेळेस। तुम्ही आज जर याला वेळ देत असाल, कन्सेप्ट तुम्ही वाचून घेत असाल, लक्षात ठेवत असाल की पुन्हा परत आहारशास्त्र वाचायचं नाही, झालं आज वाचलं, आजचा 1 दिवस तुम्ही याच्यासाठी दिलाय, सो हे क्लिअर झालेलं आहे असा विचार करायचा आहे। तर जास्त प्रमाणात लागणारी सगळ्यात पहिले बघणार आहोत आपण कार्बोदके, ज्यालाच बोललं जातं कार्बोहायड्रेट। काय बोललं जातं ह्याला?
कार्बोहायड्रेट, तर असा प्रश्न विचारू नका की कार्बोदके आणि कार्बोहायड्रेट वेगळे आहेत का, तर कार्बोदकांनाच इंग्लिशमध्ये आपण कार्बोहायड्रेट म्हणत असतो. आपल्या शरीराला पूर्ण अन्नापैकी 80% ऊर्जा देणारे हे घटक असतात. ठीक आहे. आता पोषक द्रव्ये म्हणजे काय हे समजा तुम्ही आहात. ओके. कोणी गर्ल स्टुडंट बघत असेल तर स्वतःला समजून घ्यायचंय. सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी आणि सजीवांच्या चयापचय क्रियेमध्ये भाग घेणारे अन्न घटक म्हणजे पोषक द्रव्ये होय. ह्याला आपण काय म्हणतो, पोषक द्रव्ये म्हणतो. आणि सगळ्यात आधी आपण बघणार आहोत, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कार्बोदके, प्रथिने आणि मेद यांचे कार्य बघणार आहोत. जसं तुम्ही म्हणतात ना की मॅडम हे जर एवढे गरजेचं आहे तर आपल्या शरीरात नेमकं जाऊन करतं काय. ठीक आहे. आपण जर समज विचार केला की मला कार्बोदके खायचे नाही, मम्मीला सांगितलं की मला चपाती आणि भात खायचा नाही ज्याच्यातून कार्बोदके मिळतात, तर तुमची जी एनर्जी आहे ती लगेचच डिक्रीज होऊन जाईल, लगेच लो होईल. लगेच एखाद दिवसानंतर तुम्हाला चक्कर यायला सुरुवात होईल. शेवटी ग्लुकोजच चढवावं लागेल आणि ग्लुकोज म्हणजे कार्बोदके. ठीक आहे. मग आपल्या शरीरामध्ये हे काय कार्य करतं हे आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, कार्बोदकांचं कार्य काय. कार्बोदके आहेत तरी काय, तर आहारातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी आपल्याला टोटल जी आहारातून ऊर्जा मिळते है ना, तर त्या टोटल ऊर्जेपैकी 65 ते 80% म्हणजे 65 ते 80% ऊर्जा ही कार्बोदकापासून मिळालेली ऊर्जा आहे. ठीक आहे. आता कार्बोदके हे कार्बन ऑक्सिजन पासून बनलेले असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. हे काय पोलीस भरतीला विचारलं जात नाही, बट तुमच्यासाठी लक्षात ठेवायचंय. आहारातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी तुम्ही पूर्ण आहार घेताय, पोळी भाजी डाळ भात सलाड किंवा काही स्वीट जे काही असो तुम्ही जे खात आहात, तर पूर्ण टोटल अन्नाची जी ऊर्जा असते तिला आपण 100% ऊर्जा म्हणतो. काय म्हणतो, 100% जी ऊर्जा आहे 100% पैकी तुम्हाला 80% ऊर्जा देणारे घटक असतात कार्बोदके. तर प्रश्न विचारला जातो की पूर्ण अन्नापैकी सगळ्यात जास्त ऊर्जा देणारा पदार्थ कोण, तर तो आहे कार्बोदके. सो हे आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. ओके. नंतर बघा, हा पण प्रश्न विचारला जातो की 1 ग्रॅम कार्बोदकापासून तुम्हाला किती ऊर्जा मिळते. समजा तुम्ही 1 ग्रॅम कार्बोदके खाल्लेले आहे. ठीक आहे. एककात आपण मोजलं 1 ग्रॅमच तुम्ही खाल्ले, त्यापासून तुम्हाला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. किती कॅलरीज ऊर्जा मिळणार, 4 कॅलरी ऊर्जा मिळणार. ठीक आहे. आता कार्बोदकांमुळे ऊतींमधील प्रथिने टिकून राहतात, तर हे महत्वाचं आहे. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न आलेला नाही आतापर्यंत, पण आता जे पुणे कारागृहाचा जो पेपर झाला मागे, त्यामध्ये असे प्रश्न आले जे तुम्हाला विचारलेच नव्हते आधी कधी पोलीस भरतीला. सामान्य विज्ञानाचा सिलेबस आहे, बट ते सेंट्रल लेवलचे प्रश्न होते पण तुम्हाला येऊन गेले. जसं की पिरियडिक टेबल बद्दल ब्लॉकचे क्वेश्चन होते ते, की कुठल्या ब्लॉकमध्ये मीन्स कुठल्या खंडामध्ये कोणते मूलद्रव्य येतात, जसं की पी ब्लॉक असेल, एस ब्लॉक असेल, एफ ब्लॉक असेल, सो त्यामध्ये येणारे मूलद्रव्य सांगा. तर हा प्रश्न प्रिव्हियस मध्ये पण तुम्ही कधी बघितला नसेल, बट तो आलेला होता. तर तुमच्या परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो चेंज व्हायला लागलाय. सो तुम्ही सुद्धा तेवढा ऍडव्हान्स राहा है ना. तर बघा, कार्बोदकांमुळे ऊतींमधील, ऊती काय असतात, पेशींचा समूह. समजा ह्या पेशी आहेत. ठीक आहे. या राऊंड ज्या आहेत ह्या सगळ्या पेशी जेव्हा या एकत्र आल्या तर काय बनली, ही जी बनलेली आहे हिला म्हणणार आपण ऊती. ठीक आहे. मग कार्बोदकांमुळे आपल्या ऊतींमध्ये जे प्रोटीन्स असतात, प्रथिने असतात, या ऊतींमध्ये जे प्रोटीन आहे ते तिथेच टिकून राहायला मदत होते, त्यांचा काय होतो, बचाव होतो. मग कार्बोदकांचं कार्य विचारलं तर टोटल अन्नापैकी 100% पैकी 80% ऊर्जा देणारे कार्बोदके आहे. 1 ग्रॅम कार्बोदकापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. ठीक आहे. टोटल अन्नापैकी 80% ऊर्जा मिळते. कार्बोदके अजून काय करतात, तर ते आपल्या ऊतीमध्ये प्रथिनांना टिकवून ठेवतात. क्लिअर आहे. इतकंच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आजपर्यंत एवढेच प्रश्न आलेले आहेत. सो हे क्लिअर झालं. तर दुसरं बघणार आहोत आपण कार्बोदकांबद्दल. ते स्निग्ध पदार्थांचे चयापचय घडवून आणण्यास मदत करतात. स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅटी फूड्स जे आहे, तर त्यांचं चयापचय म्हणजे त्यांची जी रिॲक्शन आहे, ठीक आहे, त्यांचं जे डायजेशन आहे ते करून आणण्यास सुद्धा कार्बोदके मदत करतात. कार्बोदके मल उत्सर्जनाला मदत करतात. आपल्याला आवश्यक असेल तेवढ्याच कार्बोदकांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि बाकीच्या कार्बोदकांचे रूपांतर ग्लायकोजन मध्ये होऊन ते यकृतामध्ये साठविल्या जाते. म्हणून यकृताला ग्लुकोजचे कोठार असे म्हटले जाते. याच्यावर प्रश्न विचारला जातो की तुम्ही पूर्ण एवढं अन्न जे खात आहात दिवसभरातून, तर तेवढा ग्लुकोज खरंच लागतो का आपल्याला. तुम्ही स्वतःही विचार करायचा आहे की अन्न किती पाहिजे. अर्ध पोट रिकामं राहावं तेवढंच जेवण करायचं असतं, पण आपण पोट भरून
म्हणजे पोट फुटायची वेळ येईल तेवढं जेवण करून घेतो, कारण आवडतीचं अन्न आहे, आवडतीचं जेवण आहे आज, है ना? तर तसं करायचं नाहीये. अर्धं पोट आपलं रिकामं राहील तेवढंच जेवण केल्यानंतर आपल्याला प्रॉपर डायजेशन आणि जेवढी पाहिजे तेवढी एनर्जी मिळत असते. पण आता तुम्ही एवढे कार्बोदके खाल्ले, ठीक आहे? आता तुम्ही जर खाल्ले कार्बोदके, पण त्याचं प्रमाण इतकं होतं शरीरामध्ये की ते एवढे नकोच होते. मग कार्बोदकांचं रूपांतर झालं ग्लुकोजमध्ये. आता ग्लुकोजमध्ये रूपांतर का होतं? कारण कार्बोदके आपल्या शरीरामध्ये पचन पावत नाही, कारण ते कॉम्प्लेक्स फूड आहे, ते जटिल अन्न आहे. सो त्याला काय करावं लागेल? ग्लुकोजमध्ये रूपांतरित करावं लागेल, ट्रान्सफर करावं लागेल, कारण ग्लुकोज काय झाला? सिंपल फॉर्म झाला. सो सिंपल फॉर्म मध्ये जेव्हा ते येतील तेव्हाच त्यांचं शरीरामध्ये ऍब्झॉर्प्शन होईल आणि देन नंतर डायजेशन होईल. ओके. सो मग ग्लुकोज मध्ये ते जेव्हा येतात तर खूप ग्लुकोज जमा झाला. आता 100% इथे ग्लुकोज जमा झाला, पण डेली लाईफ मध्ये जे कार्य आपण करतो याच्यासाठी आपल्याला 50%च ग्लुकोज पाहिजे. मग या 100चं करायचं काय? म्हणून याच्यातला जो अर्धा ग्लुकोज आहे 50% त्याच काय केलं जाईल? त्यालाच रक्तामध्ये ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब केलं जाईल आणि त्याच्यातून काय केलं जाईल? एनर्जी मिळवली जाईल. ओके. मग ह्या राहिलेला जो 50% ग्लुकोज आहे याचं काय होतं मग? तर हे आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये यकृतमध्ये साठवलं जाईल. यकृत मीन्स लिव्हर. ओके. मग असा प्रश्न विचारला जाईल की लिव्हर काय करतं? तर लिव्हरच्या कार्यामध्ये एकमेव हे सुद्धा कार्य आहे की ग्लुकोजला ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवतो. आणि कधी असं वेळ असेल की ज्या वेळेस तुम्ही खाल्लेलं नाही, जसं की मी ह्या लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारला होता मीन्स सांगितलं होतं की तुम्हाला जर मी सांगितलं की आज तुम्ही जेवण करायचं नाही, तुम्ही नाही केलं चालून जाईल, दुसऱ्या दिवशी नाही केलं तरी चालून जाईल, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल नाही मॅडम आता तर खूप भूक लागली, आम्हाला जेवावंच लागणार आहे, नाहीतर आम्ही एकदम वीक होऊ. तर 2 दिवस तुम्ही काम करत होते. कसं काय करत होते? तर साठवलेल्या ग्लायकोजनला काय करत होते? तुम्ही वापरत होते. हा जो साठवलेला ग्लायकोजन आहे यालाच काय ग्लुकोज फॉर्म करून याचंच एनर्जी मध्ये रूपांतर करत होते, है ना? म्हणजे जसं की आपल्या वेळेसाठी आपण पैसे साठवतो की नाही? तुम्ही पण साठवत असाल. मम्मी पप्पांकडनं घ्यायचे आणि साठवून ठेवायचे. जेव्हा काहीतरी पाहिजे असेल तेव्हा त्या पैशांनी घ्यायचं, है ना? तसंच आपल्या शरीरामध्ये हे काय झालं? बँक झाली बँक. यकृत आपली बँक आहे आणि ग्लायकोजन हे आपले पैसे आहे. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा परत ग्लुकोजला आपण काय करतो? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये ग्लायकोजनला टाकून इकडे काय करतो? एनर्जी प्रोड्यूस करतो. पाहिजे ती गोष्ट घेतो. म्हणजे एनर्जी मिळाली की आपले जे काम आहे ते सुरळीत पार पडतात. मग तुम्ही 2 दिवस नाही जरी जेवले तर हा ग्लायकोजन तुम्हाला ऊर्जा पुरवत असतो. क्लिअर झालं? ही कन्सेप्ट कळाली आहे की कार्बोदकांचे कार्य काय आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये कोण कार्य करत असतं? प्रथिने आणि मेद सुद्धा कार्य करत असतात. ठीक आहे. ते बघूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये. आजसाठी इतकंच. सो आजचं लेक्चर खूप छान पद्धतीने तुम्हाला समजलं असणार आहे. कार्बोदके काय यांचं कार्य सुद्धा समजलं असणारच आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत ज्यांनी बघितलंय त्यांचं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एवढा व्हिडिओ पेशन्सने बघितलेला आहे, कारण या व्हिडिओमधून तुमचे 4-5 क्वेश्चन तयार होतात या टॉपिक वरचे. आणि हा टॉपिक जास्तीत जास्त परीक्षेला विचारला जातो. जे क्वेश्चन मी सांगितलेले आहे, ज्याला मी इम्पॉर्टंट करून दिलेलं आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे, त्याचाच व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये याला शोधायचंय. हा टॉपिक आहे किंवा याच्यावर कार्बोदकांवर काय प्रश्न होते ते सगळे शोधून काढायचे व अभ्यास करायचा आहे. असं करून एक एक टॉपिक आपण इथे कव्हर करून टाकणार आहोत. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लेक्चरला लाईक करून घ्यायचंय. जास्तीत जास्त सेशनला शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.